श्रीराम विजय ग्रंथ अध्याय 29. लक्ष्मण इंद्रजित युद्ध. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. गणनाथ गणपती रविशुक्र बृहस्पती. श्रीराम विजय ग्रंथ प्राकृतवाणी प्रवर्तते. श्रोता वक्ता सावधाना भवन्तु. श्री गणेशाय नमः. श्री सीतारामचंद्राभ्याय नमः. रामकथा परमपावन सुधारसाहुनी गोड गहन. देवकर्ती सुधारसपान परिकल्पांती मरण न चुकेची. अमृत गोड लागे रसनेसी ते तृप्त न करी करण नेत्रांसी. रामकथा नव्हे तैसी सर्व इंद्रियांसी तृप्त करी. तर रामकथा म्हणजे एक प्रकारचं अमृत आहे म्हणे. कसं? अमृतापेक्षा गोड आहे म्हणे. देव अमृत पितात, पण काही दिवसांनी त्यांनासुद्धा काही कल्पने गेल्यानंतर त्यांनासुद्धा मरण येतं. पण रामकथा अशी आहे की ती गोडच लागते, त्याच्याने कधीच तृप्ती होत नाही म्हणे. आणि त्याच्याने अमृत नुसतं गोड असतं, पण रामकथा जी आहे ती कर्ण आणि कान आणि डोळ्यांना तृप्ती देते आणि सर्व इंद्रियांना तृप्त करते. सुधारस सेविता मद चढे कथा अमृते मद मत्सर झडे. त्रिविध ताप दुःख साकडे सहसा न पडे सद्भक्ता. तर सुधारस घेतला म्हणजे अमृत प्यायल्याने मद येतो म्हणे. आणि कथामृत जेव्हा आपण हे करतो, श्रवण करतो ही कथा, तेव्हा आपल्यातला मद मत्सर जे काय असतो ते निघून जातो. त्रिविध ताप असतात ते सर्व निघून जातात. कथामृत करिता श्रवण करणार सुधारसपान. त्यांची मस्तकी ठेवणी चरण कथानेत पलीकडे. तर कथामृत श्रवण केल्याने आपल्या त्या याच्या पलीकडे नेतं. परमार्थ आपल्याला घडतो आणि त्याच्या पण पलीकडे जातो आपण. अमृत सदा इंद्र भक्षित सर्व लोकी रामकथामृत. स्वर्गी राहणार समस्त सदा इच्छिती रामकथा. कथा सुधारसपान श्रवण करा तुम्ही भक्तजन. गतकथाध्यायी रावणी येऊन रणमंडळी उभा ठाकला. तर असं हे कथामृत आहे, ते तुम्ही श्रोते सर्वांनी श्रवण करा म्हणे. तर मागच्या अध्यायात काय झालं, तर रावणसुद्धा येऊन उभा होता युद्धाच्या ठिकाणी. घेऊन शिळा तरुवर वर्षो लागले रीस वानर. सेनामुखी रुद्रावतार उभा ठे देखला इंद्रजिते. आणि ते ह्याला रावणाला बघितलं आणि वानर आणि अस्वल जे होते तर त्यांनी दगड आणि पर्वत घेऊन त्यांच्यावर चाल केलेली आहे रावणावर. परमधुरात्मा तो रावणी अंतर कापट्य विद्या स्मरुणी. कृत्रिम जानकी निर्मुनी रथावरी बैसविली. तप्त कांचनवर्णी ते वेल्हाळ वस्त्राभरणी मंडित सकळ. तप्त कांचनवर्णी ते वेल्हाळ वस्त्राभरणी मंडित सकळ. मुख शशांक अति निर्मळ विराजे सर्व लक्षणी. तर कृत्रिम अशी जानकी त्यांनी निर्माण केलेली आहे कपट भावनेने आणि तिला रथावर बसवलेलं आहे. आणि ती इतकी सुंदर दिसत होती की एखादं सुवर्ण, जसं तापलेलं सुवर्ण ज्याप्रमाणे चमकतं त्याप्रमाणे तिचा वर्ण चमकत होता. आणि वस्त्र दागिने सगळे तिच्या अंगावर होते. हे कृत्रिम रूप निर्मिले जे कोणासी कदा न कळे. बहुविचक्षण जरी आले तेही साच मानती. तर कोणालाच ओळखू येत नव्हतं म्हणे हे कृत्रिम आहे असं. असो कृत्रिम रूप निर्मोणी इंद्रजित म्हणे मारुती लागोनी. अरे पहा हे जनकनंदिनी तुझी स्वामिनी की वानरा. हे रामाची अंगना होय इने आपुला केला कुलक्षय. त्रेतायुगा माझी पाहे कृत्या केवळ जन्मली. तर म्हणे ही रामाची पत्नी बघ म्हणे तुझी स्वामिनी, असं मारुतीला सांगतोय इंद्रजित. ही तुझी स्वामिनी आहे म्हणे आणि तिने आमच्या कुळाचा नाश केलेला आहे म्हणे. ही त्रेतायुगामध्ये कृत्या आलेली आहे म्हणे जवळ जन्माला म्हणे. म्हणजे एखादी डाकींसारखी असं. पंचवटीपासून साचार इज करिता संवारिले असुर. प्रहस्त अतिकाय महोदर देवांतक नरांतक. तर पंचवटीपासून हिच्यासाठी किती असुर मारले गेले म्हणे. कुंभकर्णादी यामिनीचर इनेच ते ग्रासिले समग्र. हे अत्यंत सुंदर म्हणून राये आणली. तर प्रहस्त अतिकाय महोदर देवांतक नरांतक कुंभकर्ण असेही सगळे जे राक्षस होते ते सगळे हिच्यामुळे मारले गेले असं तो सांगतोय तो.
इंद्रजित सांगतोय हो मारुतीला. वृंदावना फळा दिसे सुडाळ, फणसमो म्हणून घेतले कनक फळ, मुक्तहार म्हणून शंखपाळ, सर्प हाती धरिला. तर आपल्याला वाटतं फणस आहे, पण काय होतं, धोत्र्याचं फुल हातात घेतलं. किंवा मुक्ताहार म्हणून काय घेतलं, तर सर्प हातात धरला आहे म्हणे आमच्या भावानी, म्हणे आपल्या पित्यानी, म्हणे रावणाने. की रत्ने सुंदर म्हणून खदिरा अंगार घेतले भरून, की नक्षत्रबिंबे जळी देखून व्यर्थ जाळे पसरिले. तर हातात त्याला वाटलं रत्नच आहे, आणि काय घेतला, तर विस्तव घेतला म्हणे हातात, लाल दिसायचं तर म्हणून रत्न आहेत बा असं म्हणून. किंवा नक्षत्रांचं प्रतिबिंब कुठे पडलं आहे, पाण्यामध्ये, आणि ते पाण्यामध्येच चांदणे दिसत आहेत म्हणून काय टाकलं, जाळं टाकलं आहे म्हणे. ते जसं पकडायला, मासे पकडायला जसं जाळं टाकता तसं ते नक्षत्र पकडायला त्यांनी जाळं टाकलं आहे म्हणे ज्याप्रमाणे. येत लंकेसी आणून व्यर्थ कष्टला दशानन, हे पापिनी कलहा कारण, इने राक्षसवन जाळिले. तर उगच आणलंय म्हणे माझ्या पित्याने तिला, म्हणे, आणि ही सगळं हिच्यामुळे सगळं आमचं राक्षस वन होतं ते सगळं नष्ट झालेलं आहे म्हणे. ऐसी ही परमचांडाळीन, इसी काय व्यर्थ ठेवून, तत्काळ शस्त्र काढून कृत्रिम सीता वधियेली. आणि मग पटकन शस्त्र काढलं आहे, आणि जी कृत्रिम अशी सीता बसवलेली होती तिचा वध केलेला आहे. सीतेचे शिर खंडून दाखवी मारुती लागून, म्हणे रामासी सांग जाऊन, जाई उठून अयोध्येसी. तर तू आता रामाला जाऊन सांग म्हणे की सीतेला मी मारून टाकला असं. ऐसे बोलून इंद्रजित निकुंभिलेसी गेला त्वरित, हवन आरंभिले बहुत, अक्षय रथ काढावया. असं म्हणून त्याला युद्धाला यायचं होतं, तर तो त्याच्या जी जागा होती यज्ञ करण्याची तेवढ्याकरता परत तो हवन करायला गेलेला आहे. आणि अक्षय रथ काढायचा आहे, म्हणजे कधीच नष्ट न होणारा असा रथ त्याला पाहिजे होता, म्हणून तो गेला तिकडे निघून. असो इकडे अंजनी नंदन, जानकी वधिले हे देखून, वक्षस्थळ बडवून मूर्छित पडे धरणीये. आणि मारुतीने पाहिले सीतेला मारलेला आहे म्हणून, आणि मग तो छाती बडवायला लागलेला आहे. एक घटिकापर्यंत निश्चेष्टित पडला हनुमंत, सावध होऊनी किंचित शोक करिता झाला. आणि मग एक घटकापर्यंत तो बेशुद्ध पडलेला आहे, मग नंतर परत सावध झाला आणि परत शोक करायला लागलेला आहे. स्पुंद स्पुंदोणी रडे मारुती, आता काय सांगू मी राघवा प्रती, सीते कारणे अहोरात्री, स्वामी माझा कष्ट तसे. तर आता रामाला काय सांगू म्हणे, तिच्याकरता इतके त्यांनी कष्ट केलेले, खूप त्रास झाला आहे म्हणे त्याला. सीतेचे स्वरूप म्हणून हृदय धरी वृक्षपाशान, मित्रसूत मित्र करुण शक्रसूत वधियेला. प्रयत्न करून या बहुत, म्या सीता शोधिली यथार्थ, वार्ता सांगोणी रघुनाथ, सुखी केला ते काळी. आणि इतका तो शोक करत होता म्हणे राम, की त्यांनी पाषाण आणि वृक्ष सगळे आलिंगन देत होता म्हणे त्यांना. कशासाठी, सीतेसाठी. आणि आता सीतेलाच यांनी मारून टाकलं तर काय करावं म्हणे. आणि राम वनात आला, त्यांनी सुग्रीवाला मित्र केलेलं आहे आणि वालीचा सुद्धा वध केलेला आहे म्हणे. नंतर मग मी सीता पण शोधून आणली म्हणे. पण आता काय करणार, आता कसं सांगू रामाला की सीतेला मारून टाकलं आहे असं. तैपासोनी सीता शोकहरण, मज नाम ठेवी रघुनंदन, तो मी हा समाचार घेऊन कैसा जाऊ स्वामीपाशी. तर रामाने माझं नाव काय ठेवलेलं होतं, सीता शोकहरण. आता मला काय करायचं म्हणे, आता मी काय तोंड दाखवायला जाऊ, असं मारुती मनात विचार करतोय. शरजाळी पाडिले शक्रजी ते, तै घेऊन आले द्रोण पर्वताते, संतोषोणी रघुनाथे मज बहुत गौरविले. तर सुमित्रा म्हणजे लक्ष्मणाला जेव्हा शक्ती लागली तेव्हा मी जाऊन द्रोणागिरी पण घेऊन द्रोण पर्वत घेऊन आलेलो आहे म्हणे. तेव्हा मला रामाने किती माझं कौतुक केलं होतं. ते कष्ट सर्व गेले व्यर्थ, मी अभागी होय यथार्थ, वार्ता ऐकुणी रघुनाथ, काय करील कळेना. आता रामाला जर कळालं तर काय करेल म्हणे आता राम, असं तो मारुती विचार करतोय. म्यापूर्वी सांगितले रघुनाथा, सुखी आहे जनक दुहिता, आता जानकी वधियेली ही वार्ता, रामचंद्रांसी केवी सांगू. मी सांगितलं होतं की जानकी सुखात आहे असं, पण आता कसं काय सांगू म्हणे मी रामाला की तिचा वध झाला असं. जेने पूर्वी दिधले बहुत धन, तेनेचे पुढे घेतले हिरुण, जेने केले बहुत पाळण, तेनेची शिरशी दिले. ज्यांनी जसं काही एखाद्याला धन दिलेलं आणि त्यांनी परत त्याच्याकडून काढून घेतलं तर त्याला कसं वाटेल, त्याप्रमाणे असं वाटेल म्हणे रामाला. जेने सुख दिधले जन्मवरी, तेनेचे लोटिले दुःख समुद्री, जळते घरातून काढिले बाहेरी, तेनेच शिरशे दिले. तृषाकांत प्राणी पडियेला, तया जीवन देऊनी वाचविला, सवेची त्याचा वध केला, शस्त्र घेऊनी स्वहस्ते. जसं एखाद्याला पाणी पाजलं, खूप ताणलेलं आहे, त्याला पाणी पाजलं
आणि त्याला जिवंत केलं आणि परत त्याला मारून टाकलं म्हणे. असं झालं आहे म्हणे ज्याप्रमाणे रामाचं झालेलं आहे. मी कसं काय सांगू रामाला. तैसा मी रामाप्रती जाऊन कैसे सांगू हे वर्तमान. मध्येच गोष्टी ठेविता झाकोन तरी दूषण लागत असे. आणि गुप्त जर ठेवलं तर ते पण पाप लागतं म्हणे. ऐसे विचारी हनुमंत सत्वरा आला जेथे रघुनाथ. अधोवदनी स्पुंदत भयभीत कपी झाले. तेवढ्यात राम तिकडून आले आणि सगळे माकडं खाली माना घालून रडू लागले. गजबजले राम लक्ष्मण मारुती सपुसती वर्तमान. हनुमंत वक्षस्थळ बडवून आक्रंदोनी सांगत असे. मग ते म्हणे काय झालं, का बरं तुम्ही अशी खाली माना घालताय. मग मारुती खाली मान घालून सांगायला लागला, नाही रडून रडून सांगायला लागला मारुती मोठ्याने. जानकी आणुनी रणांगणी इंद्रजिते टाकिले वधोनी. ऐसे ऐकता चाप पाणी दुःखे करुणी चंबळले. आकर्ण नयन चांगले ते अश्रू ते स्रव लागले. हा हक्कार ते वेळे रामसेनेत झाला. आणि रामाने ते ऐकलं आणि त्याचे डोळे भरून आले. तो रडू यायला लागले रामाला सुद्धा. मंगळ रूप तो रघुनंदन मंगळ भगिनीचे आठवणी गुण. विलाप करिता लक्ष्मण येऊनी चरणी लागला. आणि रडत रडत लक्ष्मण पण आलेला आहे आणि रामाच्या चरणावर मिठी घातलेली. आकर्ण नयन चांगले परब्रह्म मूस ओतले. त्या जगद्वंद्यासी चरण कमले. सौमित्र बाळे वंदिनी म्हणे ब्रह्मांड नायका रघुपती. मिथ्या मायेची कायसी खंती आकारा आले ते पुढती नाश पावेल निर्धारे. मग आता जे काय आलेलं आहे पुढे त्याला आपल्याला सामोरं जावंच लागणार आहे म्हणे. विवेक वज्र घेऊन मोह पर्वत करावा चूर्ण. सद्गुरू वसिष्ठे शिकवण हेची पूर्वी शिकविली. लक्ष्मण सांगतोय त्याला की जे काही संकट आलं तर ते कशाने चूर्ण करायचं, ते त्याचा नाश कशाने करायचा, तर मनामध्ये विवेक धरायचा. विवेक असला तर आपल्यावर आलेलं संकट आणि जी काही मोह माया आहे तिचा सर्व नाश होईल म्हणे. आपल्याला हे असं वसिष्ठ सद्गुरूंनी शिकवलेलं आहे म्हणे, आपल्या गुरूंनी शिकवलेलं आहे. तू देवाधिदैव परब्रह्म अज अजित आत्माराम. तुझे मायेचा हा संभ्रम मिथ्या मैलटकाची. जानकी पावली मरण तुझ कोठे जाईल टाकोण. दीपासी प्रभाव संडोन जाईल हे घटेना. अरे म्हणे जानकी जरी गेली पण ती मेल्यावर तुझ्याचकडे येणार आहे म्हणे. जसं दिवा आहे त्याची प्रभा त्याला सोडून जाते का, नाही, त्याप्रमाणे असं लक्ष्मण सांगतोय रामाला. कनकासी टाकुणी कांती जाऊन राहील केवती. रत्नास सांडोनी या दीप्ती कोठे परती जाईल. रत्नाची प्रभा त्याला सोडून जाईल का, नाही, किंवा सोनं आहे त्याची कांती त्याला सोडून जाईल का, तसं त्याप्रमाणे सीता तुला सोडून कुठेच जाणार नाही म्हणे, परत तुझ्याचकडे येईल म्हणे ती. अनादी तू तिचा नाथ तुझची ती पावेल यथार्थ. जैसा पार्वतीने कैलासनाथ पुन्हा उपजोनी वर येला. ज्याप्रमाणे पार्वतीने पुन्हा जन्म घेतलेला आहे ते अग्नीत उडी टाकल्यानंतर, तर ती जी कथा आहे ती माहिती आहे सगळ्यांना. तर त्या अग्नीत उडी टाकल्यानंतर दुसऱ्या जन्मामध्ये परत तिने शंकरालाच वरलेलं आहे म्हणे, शंकराशीच विवाह केला. त्याप्रमाणे जसं पार्वतीचं आणि शंकराचं झालं तसंच सीतासुद्धा परत तुझ्याचकडे येईल म्हणे. अनादी तू जिचा नाथ तुझची हे पावेल यथार्थ. जैसा पार्वतीने कैलासनाथ पुन्हा उपाजोनी वरी येला. आता यावरी ऐसे करीन सहपरिवारे वधीन रावण. बंदीचे देव सोडविन बिभीषण स्थापिन लंकेशी. तर आता असं करायचं म्हणे, सगळे राक्षसांना मारून टाकायचं आणि बिभीषणाला लंकेच्या राज्यावर बसून द्यायचं म्हणे. ऐसे बोलता लक्ष्मण राम पाहे अधोवदन. चिंताक्रांत वानरगण तटस्थ रूप पाहती. तो बिभीषणाचे दोघे प्रधान आले जानकीची शुद्धी घेऊन. हसत हसत बिभीषण आला रामास सांगावया. आणि त्याच वेळेला बिभीषणाचे दोन प्रधान होते, त्यांनी पाठवलं होतं की खरंच काय आहे ते पाहिला. तर ते गेले आणि त्यांनी बघितलं, शोधून काढलं, जानकी आहे, सुखरूप आहे म्हणे. आणि ते दोघं आणि बिभीषण हसत हसत आला आणि रामाला सांगितलं आहे की तू काही काळजी करू नको, जानकी सुखरूप आहे म्हणे. जगद्वंद्या चाप पाणी सुखी आहे जनकनंदिनी. म्या लंकेशी दूत पाठवणी समाचार आता आणविला. तर मी दूतांना पाठवून समाचार मागवला आहे म्हणे. इंद्रजित परमकपटी लटकीच वधिली सीता गोरटी. हनुमंत निष्कपट पोटी त्यासी सत्याची वाटले. तो इंद्रजित फार कपटी म्हणे, त्याने सगळं खोटं खोटं केलं आणि मारुतीला ते सगळं खरंच वाटलं म्हणे. ऐकता बिभीषणाचे वचन जय जयकारे गर्जती कपिगण. वदने टवटवली पूर्ण आनंद गगनी न समाये. आणि मग बिभीषण होता तो जय जयकार करायला लागलेला आहे.
ऐकता बिभीषणाचे वचन, जय जय जयकारे गर्जती कपिगण, वदन एटवटवली पूर्ण, आनंद गगनी न समाये, उदयाचळी उगवे गभस्ती, एकदाची निघे तमाची बुंथी, तैसी झाली दुःख निवृत्ती, बिभीषणे वार्ता सांगता. जसा सूर्य उगवतो त्याप्रमाणे आणि अंधार निघून जातो त्याप्रमाणे सर्व दुःख निघून गेलेलं आहे त्यांच्यामधलं. की हृदय प्रगटा वेदांत ज्ञान, सपरिवारे जाय अज्ञान, की गृहस्वामी उठता देखोन, तस्कर पळती अवघेची. जसं चोर येतात म्हणे आणि घरातला स्वामी जागा झालेला असतो, त्यांना पाहून जसे पळतात त्याप्रमाणे त्यांचे दुःख निघून गेलेले आहे. की क्षुधित पडला अन्नावीन, की क्षीराब्दी पुढे आला धावून, की वारणे गांजिता पंचानन, हाक फोडो आणि धाविनला. जसा एखादा उपाशी आहे आणि त्याला क्षीरसमुद्र भेटलेला आहे किंवा हत्ती आहे आणि त्याच्यावर कोण धावून आलं, सिंह आला, त्याप्रमाणे. रोगे व्यापुला भवस, तो वैद्य पाजिला सुधारस, तैसे बिभीषण बोलता रामास, मिथ्या दुःख वितळले. आणि जसं एखादा रोगी आहे आणि त्याला औषध मिळालेलं आहे त्याप्रमाणे आणि रामाला त्याप्रमाणे चांगलं वाटलं आहे बिभीषणाने सांगितलेलं. त्यामुळे बिभीषण वचन पौर्णिमा थोर, कळायुक्त दिसे रामचंद्र, उचंबला बळला कपी समुद्र, सुख भरते दाटले. बिभीषणास म्हणे रघुनंदन, तुझे उपकारा मी नव्हे उत्तीर्ण, क्षणाक्षणा आम्हाला गुणी सांभाळशी प्राणसखया. म्हणे तुझे फार उपकार झाले म्हणे, तू आम्हाला सदा सांभाळत असतो म्हणे संकटाच्या वेळेला, असं राम बिभीषणाला म्हणतोय. असो श्रीरामाची करणी, बिभीषण सांगे ते क्षणी, इंद्रजिते निकुंभीला भुवनी, कपट होम आरंभिला. आणि तेव्हाच सांगितलं म्हणे तो इंद्रजित आहे ना म्हणे, बिभीषण सांगतोय रामाला का त्याने आता परत यज्ञ सुरू केलेला आहे म्हणे युद्धाला यायचं म्हणून. होम धुमे कोंदले निराळ, होम आहुतीचे दाटले परिमळ, अग्नीतून रथ ते जाळ, अर्धबाहेर निघाला. तर तो आता त्याची होमाची धुनी चालू झालेली आहे आणि आता रथ निघल म्हणे त्याच्यातून बाहेर. अश्वसारथी धनुष्यबाण, यासह तो निघे स्यंदन, कार्यसिद्धी झालिया पूर्ण, मग रावणी नाटोपे. आणि आता तो रथ अर्धा निघतोय म्हणे बाहेर आणि त्याचं जर कार्यसिद्धी झाली, पूर्ण झाला होम त्याचा, तर मग काही आपला जय होणार नाही म्हणे, तर रावणाचाच विजय होईल म्हणे. तो 4 वेळा येऊन गेला रणी गेला जय घेऊन, आता तो होम विध्वंसन, आधी सत्वर टाकावा. तर तो त्याचा जो होम आहे त्याचा तुम्ही आता विध्वंस करून टाका म्हणे. विलंब करिताची येथ, तिकडे निघेला ओघारथ, रथ निघाल्या इंद्रजित, कालत्रयी नाटोपे. आणि आता जर तो अक्षय रथ निघाला तर मग इंद्रजित कोणालाच आवरला जाणार नाही म्हणे. 12 वर्ष निराहारी, असेल तो जो ब्रह्मचारी, तयाचे निहाते शक्रारी, मरेल ऐसे भविष्य असे. पण त्याचं भविष्य काय म्हणे, मृत्यूचं. जो ब्रह्मचारी आहे आणि 12 वर्ष त्यांनी निद्रा केलेली नाही, आहार केलेला नाही, त्याच्याच हाताने तो मरणार आहे म्हणे, असं भाकीत आहे म्हणे. ऐसे ऐकता रघुनंदन, सौमित्रीकडे पाहे विलोकून, धनुष्य चढवून गुण, वेगे लक्ष्मण उभा ठाकला. लगेच राम लक्ष्मणाकडे बघतोय, हाच आहे वा निराहारी आणि ब्रह्मचारी आणि काहीच नाही नव्हतं खाल्लेलं त्याने, निद्रा आणि फळं वगैरे. बंधूची बाल्यदशा देखोणी, स्नेहभरित होय चापपाणी, अनुजासी हृदय कवटाळुनी, मंत्रकरणी सांगत असे. आणि मग त्याने लक्ष्मणाकडे बघितलेलं आहे आणि त्याला जवळ घेतलेलं आहे आणि त्याच्या कानामध्ये मंत्र सांगतोय राम आता. कोण्या मंत्रे कोण अस्त्र, कोण्या समयी प्रेरावे कोणते शस्त्र, ते सर्वही राजीव नेत्र, सौमित्रीसी देत झाला. कोणत्या वेळेला कोणतं अस्त्र टाकायचं, कोणत्या वेळेला कोणता मंत्र म्हणायचा, हे सगळं लक्ष्मणाला सांगताय राम कानामध्ये. मस्तकी ठेविला कृपाहस्त, म्हणे सत्वर वधोनी इंद्रजित, जय लाभ घेऊन अद्भुत, कल्याण रूपे ये जे. म्हणे आता लवकर विजय येऊन ये म्हणे तू, असा आशीर्वाद दिलेला आहे लक्ष्मणाला. सवे मारुती बिभीषण, परमबुद्धिमंत कळा प्रवीण, रामे धरुणी लक्ष्मण, तयांचे हाती दिधला. आणि मग रामाने लक्ष्मणाला त्याच्या हाताशी दिलेला आहे मारुती आणि बिभीषणाजवळ. नळ निळ जांबुवंत अंगद, गवय गवाक्ष वृषभ मैद, पनस केसरी दधिमुख द्विध, वीर गाध निघाले. एवढे सगळे वीर निघालेत लढाई करायला. आणि असंख्य निघती वानरगण, पुढे मार्ग दावी बिभीषण, निकुंभिला गड परम कठीण, लंकेहून अगाध.
तर निकुंभिला नावाचा जो गड होता तो फार कठीण होता म्हणे आणि तिथं ते युद्ध होणार होतं. अंगद स्कंदी लक्ष्मण जैसा गजेंद्रावरी सहस्त्रनयन पुढे कडेचा लागले कठीण मग विभीषण बोलत म्हणे घ्या अवघे उड्डाण निकुंभिला दुर्ग ओलांडून शक्रजित करी हवन आदी विध्वंसनी टाका ते. मग अंगद आणि लक्ष्मणाला खांद्यावर घेतलेला आहे. तर तो कसा दिसत होता? जसा हत्तीच्या खांद्यावर कोण बसलेला आहे? इंद्र बसलेला आहे त्याप्रमाणे दिसत होता लक्ष्मण. आणि मग सांगतोय विभीषण की निकुंभला हा जो दुर्ग आहे तो ओलांडून तिकडे इंद्रजिताने होम चालू केलेला आहे म्हणे. ऋषभ गवय हनुमंत घेऊन या शिळा पर्वत जेथे हवन करी इंद्रजित त्या विवरात प्रवेशले. तर जिथं ते भुयार होतं तिथं तो यज्ञ करत होता. तो सभोवती भूते रक्षिती तितुके झोडपी पळवी मारुती तव तो इंद्रजित पापमूर्ती वज्रासनी बैसला. तर जिथं तेवढे भूत राक्षस त्यांनी रक्षक म्हणून ठेवलेले होते त्यांना सगळ्यांना मारुतीने झोडून काढलं आणि हाकलून दिलेलं आहे. आणि बघतात तर तो वज्रासन घालून कोण बसलेला होता? इंद्रजित बसलेला होता. रक्तोदके स्नान करून रक्तवस्त्रे नेसला रावणी सप्त प्रेते पसरुणी त्यावरी आसन घातले. तर रक्ताच्या रंगाचं पाणी घेऊन त्यांनी स्नान केलेलं आहे. रक्ताचंच वस्त्र पण नेसलं लाल रंगाचं आणि ते 7 प्रेत पसरवून त्याच्यावर तो आसन घालून बसलेला होता. पिंगट जटा मोकळ्या दिसती रक्ते थबथबा गळती थेंब लावणी आहुती टाकी तसे त्वरेने. तर तिथं प्रेत पडलेले होते आणि तो त्याच्या केस वगैरे मोकळे होते आणि तो एक एक थेंब असं आहुती टाकत होता. ब्राह्मणांची शिरे बहुत त्यांचा जवळी पडिला पर्वत अस्थिमाळा गळा डोलत मृतोरग शिरी वेष्टी लगे. त्याच्या गळ्यामध्ये हाडांच्या माळ्या होत्या आणि ब्राह्मणांचे बळी दिलेले ब्राह्मणांचे प्रेत पण होते. द्विजदंतांच्या लाह्या करुणी साजूक रक्त मास घाली हवनी रथ निघाला अग्नितुनी तरणी होनी तेजा गळा. आणि मग ते ब्राह्मण मारले होते त्यांचे दात होते ते लाह्यांप्रमाणे दिसत होते म्हणे. आणि असं तो होम हवन करता करता तो अर्धा रथ निघाला त्याच्यातून त्या होमातून अर्धा रथ निघाला. तर तो रथ असा होता तेजस्वी सूर्यासारखा. प्राप्त होता दिव्य निधान जैसे अभाग्यावरी पडे विघ्न तैसे हनुमंते पर्वत टाकून होमकंड विध्वंसले. आणि तो रथ निघाल्याबरोबर मारुतीने त्याच्यावर पर्वत टाकलेला आहे. अग्नी चौकडे विखरत पर्वत टाकल्यावर होमकुंड विध्वंस झाला त्या होमकुंडाचा आणि सगळीकडे अग्नी पसरला गेलेला आहे. अग्नी चौकडे विखरत गेले परतोनी आराध्य दैवत अग्नीने गिळीला माघारी रथ परम अनर्थ जाहला. आणि मग ते जे आराध्य दैवत होतं ते गुप्त होऊन गेलेलं आहे. इंद्रजिताच्या पृष्ठीवरी वृषभ देह धर्माते करी यज्ञपात्रे फोडोनी झड करी होमद्रव्ये उलंडीत. तर इंद्रजिताच्या पाठीवर वृषभ होता त्याने लगवी करून दिलेली आहे आणि ते यज्ञपात्र होते ते सगळे फोडून टाकलेले आहेत त्यांचे. गजर कानी पडता बहुत सावध झाला शक्रजित देखोनिया ते विपरीत परम दुश्चित ते वेळे. आणि मग तेव्हा तो काय कसली गर्दी म्हणून डोळे उघडून पाहतो तर अरे म्हणे सगळं वाया गेलं म्हणे आपलं. म्हणे दैवत क्षोभले सकळ कैसी वैर्यांनी साधली वेळ माझे आयुष्य सिंधू जळ आजपासून आटले. म्हणे या वैर्यांनी कसं काय साधलं म्हणे आणि माझं यज्ञ अर्धाच झाला म्हणे. आता हे दैवत आहे ते रागावलं आहे म्हणे आणि आता काहीच मला मिळणार नाही म्हणे यज्ञापासून होमापासून काहीच मिळणार नाही आणि माझं जे आयुष्य होतं ते आता कमी कमी होईल म्हणे. वानर तेथे गेले समस्त परमकोपला इंद्रजित वेगे आणून दिव्यरथ वरी आरुढे ते काळी. आणि नंतर मग सगळे ते वानर बिनर बघितले आणि मग दुसरा रथ मागवला आणि त्याच्यावर तो युद्धाला निघालेला आहे इंद्रजित. अद्भुत दळ घेऊन ते वेळा निकुंभिले बाहेर युद्धासी आला तो कपिभारेसी उभा ठाकला सौमित्र देखला शक्राजिते. आणि तो निकुंभिला नावाचा जो दुर्ग होता त्याच्या बाहेर आला आणि तो बघतो हे तर माकडं आणि लक्ष्मण उभाच आहे तिथं. भणगान माझी रोहिणीवर की किरणचक्री दिवाकर तैसा वानरात सौमित्रवीर युद्धासे सिद्ध उभा असे. जसं चांदण्यांमध्ये चंद्र दिसतो किंवा किरणांच्या प्रकाशामध्ये सूर्य तळपतो त्याप्रमाणे त्या वानरांमध्ये लक्ष्मण दिसत होता. जैसा कुळा चळात मेरू अद्भुत
तैसा रथारूढ दिसे इंद्रजित, तो राक्षस दळ लोटले बहुत, वानरांवरी ते काळी. जसा मेरू पर्वत उभा आहे पर्वतांमध्ये त्याप्रमाणे इंद्रजित भासत होता आणि सगळे राक्षस माकडांवर धावून आलेले आहेत. शिळा द्रुम पर्वत घेऊनी कपी धावले ते क्षणी, राक्षस दळा होता अटणी, प्रेते अवनी पडतात आणि माकड पण पर्वत घेऊन धावत आहेत. शूळ असिलता शक्ती ही आयुधे घेऊन हाती, वानरांसी असुर खोचिती, कपी पडती विकळतेने. आणि राक्षससुद्धा तलवारी शूळ आणि घेऊन माकडांना मारत होते आणि माकडे मरत होते. तो नळनिळ जांबुवंत प्रताप रुद्र अंजनी सूत, यांचा मार अति अद्भुत, आटले बहुत निशाचर. आणि हे नळनिळ यांनी सुद्धा युद्ध केलेले आहे आणि राक्षसांना मारलेलं आहे. अरी प्रताप देखोनी अद्भुत, परमक्रोधावला इंद्रजित, होम विध्वंसीला त्या विषादे बहुत, दात खात कर करा. आणि शत्रूचा पराक्रम पाहून तो दातोट खायला लागला तो इंद्रजित. लातेने ताडिता उरग, की खवळे शुंडा पिळिता मातंग, की नासिकी तोडिता सवेग, महाव्याघ्र जेवी खवळे. जसं सोंड पिळल्यावर हत्तीला संताप येतो किंवा वाघाच्या नाकावर जर मारलं तर त्याला राग येतो, त्याप्रमाणे तो संतापलेला आहे इंद्रजित. की महातपस्वी अपमानिला, की हुताशन घृते शिंपिला, तैसा इंद्रजित क्षोभला, वेगे लोटला रथ पुढे. एखाद्या महातपस्व्याचा अपमान केल्यावर तो जसा चिडतो किंवा अग्नी आहे त्याच्यामध्ये तूप टाकलं तर ते कसं भडकावतो त्याप्रमाणे याचा संताप होत होता. दृष्टी देखता वारण, खवळे जैसा पंचानन, तैसा क्षोभला लक्ष्मण, जो भोगींद्र पूर्ण अवतरला. आणि हत्तीला पाहून जसा सिंह खवळतो तसा लक्ष्मण याला बघून इंद्रजिताला बघून संतापला होता तो पण. विद्युत प्राय चाप चढवून, त्यावरी योजिला दिव्यबाण, सिंहनादे गर्जोन, रामानुज सरसावला, मांडिले तेने वज्रठान, कौतुक पाहती सुरगण, सौमित्रीसी हो कल्याण, हेच देव चिंतिती. आणि मग तो त्यांचं आता युद्ध सुरू झालेलं आहे आणि देव मनात म्हणतायत की यांनाच विजय प्राप्त हो म्हणे लक्ष्मणाला. इंद्रजित म्हणे सौमित्रीसी, मजसी युद्ध करू पाहसी, जैसा हरणी शार्दुलासी, झोंबी घ्यावया पातला. तर जसा सिंहाला धरायला कोण गेलेला आहे हरिण, त्याप्रमाणे तू माझ्याशी युद्ध करतोय म्हणे असं तो लक्ष्मणाला म्हणतोय इंद्रजित. सुपर्णावरी धावे अळिका, की मातंगावरी गोवत्स देखा, की बळे धावे पिपिलिका, कनका चळ उचलावया. जसं गरुडाला पकडायला कोण चाललं आहे आळई किंवा गाईचं वासरू येते कोणावर धावतं आहे तर हत्तीवर चालून जातं आहे असंच दिसतंय म्हणे हे. किंवा एक छोटीशी मुंगी आहे आणि ती कुठं तो पर्वत उचलायला चाललेली आहे म्हणे त्याप्रमाणे. उर्ण नाभी भावी मनी, स्वतंतूंनी झाकीन मेदिनी, वृश्चिक नांगी उभारुणी, ताडीन म्हणे खदिरांगरा. हे असतं कीटक असतो कोळी असतो तो म्हणतो मी माझ्या तंतूंनी सगळी पृथ्वी झाकून टाकतो म्हणे. तर शक्य आहे का नाही त्याप्रमाणे. किंवा विंचू आहे तो म्हणतो मी जाळालाच आता विस्तवाला चावतो म्हणे त्याप्रमाणे तुझं झालेलं आहे म्हणे असं तो सांगतोय इंद्रजित सांगतोय. सूर्य जिंकीन म्हणे खद्योत, मक्षिका भूगोळ हलवू इच्छित, वडवा नळ धगधगीत, पतंग धावे ग्रासावया, मजसी तैसा युद्धासी, मानववंशी तू आलासी, माझे बाण केवी साहसी, समरांगणी न कळे हे. तू तर एक मनुष्य आहे आणि तू माझ्याशी युद्धाला आलेला आहे म्हणे, तू माझ्या बाणांचे तुला सहन होतील का काही कळत नाही म्हणे. यावरी बोले लक्ष्मण, तुझे दृष्टीसी दिसतो लहान, भस्मे आच्छादिला हुताशन, क्षणे कानन जाळेन मी. तुला लहान दिसतोय म्हणे पण जसं छोटंसं वस्तू असते म्हणे ती लहान. सूर्य छोटा आहे पण अख्ख्या पृथ्वीला तो हे करतो ना त्याप्रमाणे. दृष्टीस न भरे केसरी, परीक्षणे महागजविदारी, वज्र धाकुटे परी करी, चूर्ण सकळ नगांचे. हत्ती किती मोठा असतो आणि त्याच्यावर सिंह चाल करतो त्याला फाडून खातो पण त्याप्रमाणे म्हणे माझं म्हणे. किंवा एखादं वज्र जे शस्त्र आहे ते किती छोटं असतं पण ते मोठ्या मोठ्या वस्तूंचे चूर्ण करतं म्हणे. खुजट दिसे वामन, परी ढेंगे ताटले त्रिभुवन, घटोद्भवाची तनुसान, परी सागर संपूर्ण प्राशिला. वामन केवढा होता छोटासा दिसत होता म्हणे आणि त्यांनी बळीराजाला जेव्हा पाताळात घातलं तेव्हा 3 पावलांमध्ये
अख्खं त्रिभुवन त्यांनी हे केलं म्हणे, व्यापलं म्हणे. किंवा अगस्ती हे आहेत म्हणे ऋषी, त्यांनी समुद्राला पूर्ण प्राशन केलं. दिसता केवढा छोटे म्हणे ते. त्याप्रमाणे अगस्ती ऋषी चिमणाचं दिसे चंडांश, परी मेदिनी भरी प्रकाश, तेवी नरवीर राघवेश, त्याचा दास मी असे. सूर्य केवढा आहे, छोटा आहे, त्याप्रमाणे मी रामाचा दास आहे म्हणे. तुला मी नक्कीच मारेल असं सांगतोय लक्ष्मण. तुझा आजी मी समरांगणी, खंड विखंड करीन वाणी, इंद्रादी देव पाहती गगनी, मनोरथ पूर्वी त्यांचे. आणि मग सगळे देव बघतायत वरून आणि लक्ष्मण सांगतोय तुला आता मी मारतो म्हणून. ऐकता क्षोभला शक्रारी, दिव्य बाण ते अवसरी, सोडी रामानुजावरी, प्रळयच्या पळे सारिका. आणि मग इंद्रजिताने ते ऐकलं हे आणि त्याला राग आला आहे आणि दिव्य बाणाशी तो लक्ष्मणावर सोडतोय. जैसा सद्विवेक करुण, ज्ञानी क्रोध टाकी खंडवण, तैसा संमित्रे तोडीला बाण, निज शरे करून या. आणि मग तो तिकडून बाण मारतो आणि हा इकडून तोडतोय तो बाण. परमक्षोभला इंद्रजित, बाणांचा पर्जन्य पाडित, एके बाणेचे सुमित्रासूत, पिष्ट करून टाकीत असे. तिकडून बाण आले का हा तोडून टाकायचा लक्ष्मण. उगवता वासरमणी, भण गेलोपती जेवी गगणी, की जलद जाल तत्क्षणी, प्रभंजन विध्वंसी. ज्याप्रमाणे सकाळ झाल्यानंतर सूर्य उगवल्यानंतर चांदणे लोप पावता, त्याप्रमाणे हा लक्ष्मण त्याचे बाण तोडून टाकत होता. बोध प्रकटता अंतरी, बहुत पातके संवारी, की आत्मज्ञाने जेवी हरी, संसार दुःखे अनेक. आपल्या मनात बोध उत्पन्न झाला, आत्मज्ञान झालं तर संसारातलं जे दुःख असतात ते सगळे निघून जातात. त्याप्रमाणे तैसे इंद्रजिताचे शर पाही, जो जनकाचा कनिष्ठ जावई, बाण सर्व छेदुनी लवलाही, पाडितसे एकीकडे. त्याप्रमाणे इंद्रजिताचे सर्व बाण जनकाचा लहान जावई म्हणजे लक्ष्मण सगळे तोडत होता. सौमित्री सोडी एक शर, त्यापासून बाण निघती अपार, जैसा एकुलता एक पुत्र, वाढे संतती बहुत्याची. लक्ष्मण एकच बाण सोडायचा पण त्याच्यापासून अनेक तयार व्हायचे. जसं एकुलता एक मुलगा असतो आणि त्याचे भरपूर संतती वाढते त्याप्रमाणे. की तैलबिंदू जळी पडता, पसरे चौकडे तत्वता, की सत्पात्री दान देता, कीर्ती प्रगटे सर्वत्र. जसं पाण्यामध्ये तेलाचा थेंब पडल्यावर ते कसं सगळीकडे पसरतं त्याप्रमाणे. किंवा एखादं सत्पात्र्याला दान दिलं तर आपली कीर्ती वाढते त्याप्रमाणे. कुलवंतावरी उपकार करता, ते यश प्रकटे न सांगता, तैसा एक बाण सोडिता, पसरती बहु चौकडे. लक्षाचे लक्ष बाण सोडितसे सुमित्रानंदन, इंद्रजित तितुके छेदून, एकीकडी पाडी पै. आणि तो इंद्रजित पण तोडून टाकायचा लक्ष्मणाचे पण बाण. इंद्रजित तुकावी मान, म्हणे धन्यवीर लक्ष्मण, रणधीर न ढळे ठाण, योद्धा निपुण होय हा. मग तो पण लक्ष्मणाचं कौतुक करायला लागला की हा खरंच योद्धा आहे म्हणे, की थोडासुद्धा हालत नाही म्हणे, असं इंद्रजित कौतुक करतोय त्याचं. असो इंद्रजिते जपोनी मंत्र, सोडिले तेव्हा पर्जन्यास्त्र, हस्तिशुंडाळसी धार, मेघ पार वर्षती. मग इंद्रजिताने पर्जन्यास्त्र सोडलं आणि हत्तीच्या सोंडाने एवढ्यांना धारी पडायला लागल्या धारा. ऐसे देखोनी लक्ष्मण, वातास्त्र जपोनी उडवी पर्जन्य, जैसे वैराग्य प्रकटता संपूर्ण, संसार दुःखे वितळती पै. ज्याप्रमाणे ऐसे देखोनी लक्ष्मण, वातास्त्र जपोनी उडवी पर्जन्य, तैसे वैराग्य प्रकटता संपूर्ण, संसार दुःखे वितुळती. आणि मग तिकडून त्यांनी पावसाच्या धारा सोडल्या, इकडून यांनी वाऱ्याचं अस्त्र सोडलं आणि ते सगळं त्याचा नाश करून टाकलेला आहे. परिवात सुटला अद्भुत, इंद्रजिताचे कटक उडत, रावणीने महापर्वत, आड घातले वायुसी. आणि मग इंद्रजिताचे सगळं ते बाण उडायला लागले आणि मग रावणाने मग मध्ये मोठा पर्वत आडवा घातलेला आहे. जैसे माया जाळ अद्भुत, तैसे आड दिसती पर्वत, मग सौमित्रे वज्रे बहुत, सोडोनी नग फोडिले. आणि मग लक्ष्मणाने ते पण बाण मारून सोडलेले आहेत, तोडलेत ते पर्वत. करिता सारा सार श्रवण, काम क्रोध जाती वितळवण, तैसे पर्वत तेने फोडून, पिष्टवत पै केले. जसं एखाद्या चांगली कथा ऐकून आपल्यामधले काम क्रोध हे जसे जळून जातात त्याप्रमाणे ते पर्वत फुटून गेलेले आहेत सगळे. मग तो सुलोचनावर सोडी वडवानळास्त्र, त्यावरी दाशरथी वीर, सागरास्त्र सोडित असे. मग तो वडवानळाचं अग्नीचं अस्त्र सोडलं त्याने आणि मग लक्ष्मणाने मग समुद्राचं अस्त्र सोडलं. असे त्यांचे युद्ध चालू आहे.
सागर अद्भुत देखोनी अगस्ती मंत्र जपे रावणी तत्काळ समुद्र आटोणी क्षणमात्रे टाकीला. आणि मग रावणाने लगेच इंद्रजिताने अगस्ती मंत्र जप केलेला आहे. समुद्र पाहिला आणि त्याने अगस्ती मंत्र जप केला, लगेच तो समुद्र पण आटवून टाकलेला आहे. पापाश्र सोडी इंद्रजित नाममंत्र जपे सुमित्रा सूत माहेश्वर रावणी प्रेरित सौमित्र जपे ब्रह्मास्त्र. असे एक अस्त्र सोडतायत आणि ते एकावर एक कडी होत आहेत. ब्रह्मास्त्र श्रेष्ठ सर्वात तेने माहेश्वर ग्रासिले समस्त जांबुवंत आणि हनुमंत तटस्थ कौतुक पाहते. आणि मग सगळे बघतायत ते जांबुवंत हनुमंत कौतुक बघतायत ते. परमकोपा चढला रावणी 5 बाण काढी निवडोनी की 5ही सौदामिनी मेघा बाहेर निघाल्या. मग इंद्रजिताने 5 दिव्य असे बाण काढलेले आहे की जसे विजेसारखे तळपत होते ते अनिवार्य 5 बाण सोडिले आकर्णवरी ओढून ते वात वेगे अकस्मात येऊन सौमित्राचे हृदयी खोचले. आणि मग लक्ष्मणाला बाण लागले ते. मेरू मांदार होती चूर्ण ऐसे ते कठोर 5 बाण भोगी इंद्रावतार लक्ष्मण तेनेच व्यथा जाहली सवेच वीर लक्ष्मण सोडिता झाला नवबाण इंद्रजिताचे कपाळ फोडून आत संपूर्ण रुतले पै. आणि बाण लागलेले होते तरी सुद्धा लक्ष्मणाने दुसरे बाण तेजस्वी असे सोडलेले आहेत. इंद्रजित योद्धा दारुण बाल्यदशा वेष्टित लक्ष्मण स्नेहे दाटोनी विभीषण गदा झेलीत पुढे आला. आणि मग त्यांनी बघितलं यांचं दोघांचं युद्ध चालू आहे. मग विभीषण गदा घेऊन पुढे आलेला आहे. गदा फिरवून ते वेळी इंद्रजितावरी टाकली ये रे शर सोडोनी पाडिली एकीकडे आडवी ते. मग विभीषणाचं आणि इंद्रजिताचं सुरू झालं. मेघनादे सोडोनी पंचबाण हृदयी खिळीला विभीषण जांबुवंत ते देखोनी पुढे धावे काळ जैसा. मग विभीषणाला तो त्यांनी बाण मारलेत. मग नंतर जांबुवंत आला पुढे. पर्वती वज्र पडे अकस्मात तैसा रावणीवरी जांबुवंत हस्त चपेटे त्याचा रथ अश्वांसहित चूर्ण केला. आणि मग हाताच्या फटक्यानेच त्याने रथ पाडलेला आहे. विरथ मग त्याचा रथ गेल्यानंतर इंद्रजित बिना रथाचा झालेला आहे. विरथ होऊन इंद्रजित भूमीवरी उभा युद्ध करीत तो हनुमंते विशाळ पर्वत रावणीवरी टाकला. नळनीळ ऋषभ अंगद शरभ गवय गवाक्ष कुमुद केसरी पावक लोचन मैद एकदाची उठावले. मग नंतर त्याच्या रथ गेल्यानंतर त्याच्या अंगावर पर्वत टाकला मारुतीने. आणि नळ निळ ऋषभ सगळे एकदमच धावलेच सगळे. शिळा पर्वत ते अवसरी टाकीती बळेच शक्रारीवरी देव पाहती अंबरी कौतुक परमयुद्धांचे. मग इंद्रजितावर टाकले ते डोंगर सगळे आणि देव पाहत आहेत वरून कौतुक. इंद्रजित बहुत चतुर परमपराक्रमी रणपंडित तितुक्यांचे फोडी पर्वत बाण जाळ घालून या. मग त्यांचं परत चालू इंद्रजिताचं आणि चालूच आहे त्यांचं युद्ध. तव इंद्रजित उडाला मेघाड जाऊन ते वेळा तेथून यावर शो लागला बाण जाळ कपिवरी. मग तो इंद्रजित उडाला आणि ढगांच्या मागून बाण मारायला लागला माकडांवर. सौमित्रीचे ठाण गोजिरे मग काय केले वायू कुमरे तळहाती सौमित्री सत्वरे उभा करुणी उडाला. मग तो नभात गेलेला होता आकाशामध्ये ढगांमध्ये. मग मारुतीने लक्ष्मणाला पण तळहातावर उभं केलेलं आहे आणि उंच केलेलं आहे त्याच्याशी युद्ध करायला. 12 गावे इंद्रजित शतयोजने उंच हनुमंत संग्राम केला अद्भुत उत्तरे इंद्रजित पृथ्वीवरील. आणि मग त्या दोघांचं आकाशात युद्ध सुरू झालेलं आहे. खाली उतरला लक्ष्मण तो समस्त देव ऋषिगण सौमित्रीसी चिंतिती कल्याण विजयी पूर्ण हो आजी. पाठीसी वानरांचे भार आवेशे गर्जती वारंवार मांडले परम घनचक्र अनिवार वीर दोघे. या दोघांचंही घनघोर युद्ध सुरू झालेलं आहे. सिंहनादे पूर्ण दोघेही गर्जवेती गगन मोठ्या आवेशे संपूर्ण ब्रह्मांड ग्रासू भावती. दोघांचे अंगी रुतले शर जैसी पिच्छे पसरती मयूर की पर्वतासी फुटले तृणांकुर तैसे वीर दिसताती. तर त्यांना इतके बाण लागलेले होते जसे काही मोराच्या अंगावर पिसारे त्याप्रमाणे ते बाण दिसत होते दोघांच्या अंगावर. किंवा पर्वताला अंकुर फुटलेले आहेत असं दिसत होतं. या उपरी सौमित्री वीर तुनिरान तुनी काढी दिव्यशर जैसा तृतीय नेत्रीचा वैश्वानर अकस्मात प्रगटला. मग त्याने दिव्य असा बाण काढलेला आहे जसा काही शंकराचा तिसरा डोळाच आलेला आहे बा प्रगट झाला त्याप्रमाणे. जैसा माध्यानीचा गबसती तैसी बाणांची मुखे दिसती तयांची किरणे प्रकाशली क्षिती न लक्षवे कोणा ते. तर असे दिव्य असे बाण काढलेले आहेत लक्ष्मणाने.
राम नाम मुद्रांकित दैदिप्यमान बाण समर्थ, तो सुमित्रा सुताचे मनोरथ पूर्ण करता निर्धारी, तो बाण धनुष्यावरी सौमित्रे योजिला झडकरी, आकर्ण ओढून अंतरी काय चिंतिता झाला. आणि मग त्यांनी बाण लावलेला आहे धनुष्याला लक्ष्मणाने. म्हणे पूर्ण ब्रह्म सनातन मायातीत शुद्ध चैतन्य, तो सूर्यवंशी रघुनंदन जरी हे साच असेल. तर म्हणे पूर्ण ब्रह्म आणि सूर्यवंशातला रघुनंदन जर हे खरंच असेल तर, किंवा श्री असोनी मी ब्रह्मचारी 14 वर्षे निराहारी, काया वाचा मने अंतरी राम उपासक जरी असेल. आणि मी म्हणे श्री असूनसुद्धा ब्रह्मचारी असेल किंवा 14 वर्ष निराहारी असेल आणि काया वाचा मनाने मी पूर्ण रामाचा उपासक असेल तर, मंगळ भगिनी जगन्माता सत्य असेल सीता म्हणजे सत्य असेल पतिव्रता, रामदासत्य हनुमंता जरी साच घडले असेल. म्हणजे मारुतीसुद्धा खरंच हनुमंतसुद्धा रामाचा दास असेल तर, शिवकंठीचे हळाहळ नामे शमले असेल सकळ, तरी या बाणे शिरकमळ इंद्रजिताचे खंडेल. हे एवढं सगळं वरती सांगितलेलं असेल. आणि नंतर काय, शिवकंठीचे म्हणजे शंकराच्या कंठातलं जे विष आहे ते रामाच्या नावाने जर खरंच शमलं असेल तरच माझ्या या बाणाने इंद्रजिताचं मस्तक उडेल म्हणे. ऐसे चिंतोनी निजमनी बाण सोडिला तत्क्षणी, शक्रारीचा कंठ लक्षोणी गगनमार्गे जातसे. आणि मग आकाशमार्गाने बाण मारायला चाललाय तो. यावरी विंशती नेत्रपुत्र बाण देखोनी परमतीव्र, मग स्वये निर्वाण शर योजुन्या कर्ण ओढिला. मग मेघनाद होता तो म्हणजे इंद्रजित, त्याने सुद्धा बाण लावलेला आहे. तव गगनोदरा तुनी अकस्मात बाण पावला कृतांत, तेने कंठा आणि भुजा त्वरित छेदोनी गेली गगनमार्गे. मग इकडे लक्ष्मणाचा बाण सुटलेला आहे आणि त्याचं हात आणि म्हणजे गळा आणि हात दोघंही छाटलेत. वक्रसुरीने त्वरित कृषीवलकनसे छेदित, तैसे शिरभुजांसहित बाणे नेले ते काळी. जसं शेतकरी कंस कापण्याकरता सुरीचा वापर करतात त्याप्रमाणे याच्या बाणाने इंद्रजिताचे धड म्हणजे मस्तक आणि दोघी हात छेदून टाकलेत, कापून टाकले. भुज उसळून अद्भुत लंकेवरी जाऊनी पडत, शिरभूमंडळी उतरत कंदुकवत ते काळी. हात कुठे गेले, लंकेवर जाऊन पडले आणि डोकं जे होतं ते चेंडू पडावा त्याप्रमाणे जमिनीवर पडलेलं आहे. तो ऋषभे धावणी सत्वर वरच्यावरी झेलिले शिर, झाला एकची जय जयकार देव सुमना संभार वर्षिती. आणि मग तो ऋषभ होता त्याने वरच्यावर ते मुंडकं त्याचं झेललेलं आहे आणि देवांनी वरून फुलांचा वर्षाव केलेला आहे. इंद्र संतोषला बहुत म्हणे आजी माझे भाग्य उदित, हे दशा पावलो यथार्थ सुमित्रा सूत प्रसादे. म्हणे आज माझं भाग्य झालं म्हणे असं इंद्र म्हणतोय, मनात संतोष पावलेला आहे तो. शक्राचा हर्षते काळी न मायेची नभमंडळी, दुदुंबीची घाई लागली ऋषी मंडळी आनंदत. पुष्पवृष्टी वारंवार सौमित्री करी ते देवेंद्र, सौमित्रीवरी करी देवेंद्र. इंद्राचा उजळला मुखचंद्र निष्कलंक क्षयरेत. इतका आनंद झाला की तो फुलांचा वर्षा करायला लागलेला आहे. कोण? इंद्र. इंद्रजित पडला मेदिनी दीनवदन पळे वाहिनी, प्राण जाता ते चिक्षणी इंद्रिय जैसे निस्तेज. आणि मग त्यांचं जे सैन्य होतं तो इंद्रजित पडल्यावर त्यांचं जे सैन्य होतं ते दीनवाणीपणाने पळायला लागलेले सगळीकडे. दीप गेलिया प्रभा हरपे की शशी मावळता चांदणे लोपे, की गायन राहता संपे स्वर करणे सर्वही. जसं दिवा विजून गेल्यानंतर त्याची प्रभा निघून जाते किंवा सूर्य मावळला, सूर्य उगवला की हे चांदणं लपून जातं त्याप्रमाणे, किंवा गायन चालू आहे गाणं संपलं की स्वर जसे थांबून जातात त्याप्रमाणे सगळं सैन्य पळत होतं इंद्रजिताचं. की वृक्ष उन्मळून क्षिती अंडजनिडे सांडूनी पळती, शक्रारी पडता ते रीती सेना समुदाय फुटला. जसं एखादं झाड खाली पडलं त्याच्यावरचे पक्षी कसे तिथून निघून जातात, पळून जातात, त्याप्रमाणे सगळे सैन्य पळत आहेत अशा उपमा दिलेल्या आहेत. जय पावनी संपूर्ण परतला वीर लक्ष्मण, वारंवार विभीषण स्तुती करी सौमित्रीची. आणि विभीषण त्याची स्तुती करतोय लक्ष्मणाची. मग हनुमंताचे स्कंधावरी सौमित्री बसला ते अवसरी, तनु जर्जर शर प्रहरी जाहली असे ते धवा. आणि त्याला इतके बाण लागलेले होते तर तो घायाळ झालेला होता लक्ष्मण. सुवेळावरी लक्ष्मण
चालले जेव्हा वानरगण समस्त सांगे बिभीषण आल्या पंथे चलावेस. आणि मग चालले ते सुवेळला. आता इंद्रजिताचे विशाळ शिर झेलित नेत वृषभ वानर दृष्टीने पाहिलं रघुवीर म्हणून संगे घेतले. आणि मग रामाला दाखवण्यासाठी तो वृषभ नावाचा वानर होता, त्याने ते इंद्रजिताचं शिर घेतलेलं आहे हातामध्ये, डोकं. असो इकडे श्रीराम स्कंदतात मनोविश्राम सौमित्री कारणे परम चिंताक्रांत जाहला. आणि याला रामाला काळजी पडायला लागली की काय चाललेलं असेल, काय झालं असेल, लक्ष्मण करत असेल का युद्ध, असं चिंताक्रांत आहे राम. सुग्रीवाप्रती रघुनंदन म्हणे निकुंभिलेसी गेला लक्ष्मण तेथे कैसे वर्तमान झाले असेल कळेना. मग तो याला विचारतोय सुग्रीवाला काय चाललंय काय माहिती, म्हणे निकुंभिलेला गेलाय म्हणे तो. इंद्रजिताचे युद्ध कठीण आम्हासी नागपाशी बांधले जाण शरजाळी सेना संपूर्ण खेळवणिया पाडली. म्हणे इंद्रजिताची युद्ध करणं काही सोपी गोष्ट नाही म्हणे, आम्हाला सुद्धा त्यांनी नागपाशामध्ये बांधून ठेवलं होतं म्हणे, असं सांगतोय तो सुग्रीवाला. योद्धा इंद्रजित विशेष बाळदशा सौमित्रास ऐसे बोलून अयोध्याधीश अश्रुनयनी आणले. इंद्रजित हा मोठा योद्धा आहे आणि लक्ष्मण कसा लहान बाळासारखा आहे म्हणतो, असं म्हणून रामाला सुद्धा वाईट वाटत होतं. सुग्रीव म्हणे रघुपती आपण खेद न करावा चित्ती इंद्रजिताशी वधोनी त्वरित गती आता येईल सौमित्र. काळजी करू नका म्हणे, तो आता येईल बघा म्हणे इंद्रजिताला मारून. ऐसी चिंता करिता अकस्मात तो वानर आले पुढे धावत सांगती आप आला सुमित्रासूत इंद्रजिता वधोनिया. मग ते माकडं पळत आले आणि आनंदाची बातमी त्यांनी रामाला सांगितली. परमा आनंदीला रघुवीर सामोरा धावे मित्रकुमर तो समीप देखिला सौमित्र बाळ सूर्य जयापरी. आणि मग सुग्रीवाला पुढे आणि सगळे आले आणि बघतायत तर ज्याप्रमाणे लहान सूर्य दिसतो त्याप्रमाणे लक्ष्मण दिसत होता. हनुमंताचे स्कंदावरून खाली उतरला लक्ष्मण सुग्रीवा आणि विभीषण हस्त धरुणी चालती. आणि मग हनुमंताच्या खांद्यावरून त्याला खाली उतरवलं आहे आणि सुग्रीव आणि विभीषण त्याचा हात धरून चालताय. हळूहळू चाले लक्ष्मण शर अंगी रुतले तीक्ष्ण दृष्टी देखोणी रघुनंदन केले नमन साष्टांगी. आणि मग लक्ष्मणाने पाहिलं रामाला आणि नमस्कार केलेला आहे रामाला. मग उठवणे राजीवनेत्र प्रीतीने हृदयी धरी सौमित्र वृत्रवधिता सहस्रनेत्र गुरु जैसा आलिंगी. श्रीराम म्हणे सौमित्री ते तो आवधोनी इंद्रजिता ते ब्रह्मांड भरिले पुरुषार्थे पराक्रम करुणिया. मग लक्ष्मणाला पोटाशी धरलेलं आहे रामाने आणि सांगतो तू इंद्रजिताला मारून खूप मोठं पराक्रम केलेला आहे म्हणे, असं म्हणून पोटाशी धरलेलं आहे. कोणासी नाटोपे रावणी तो त्वार वधिला समरांगणी देवांसहित वज्रपाणी आनंदमय झाला. जो कोणाला आवरत नव्हता त्याला तू मारलं म्हणे आणि सगळ्या देवांना सुद्धा आनंद झालेला आहे. ऐसे बोलोनी रघुनाथ सौमित्री मस्तकी ठेवी हस्त तेने श्रम हरपला समस्त आनंद भरित लक्ष्मण. बिभीषण जांबुवंत समस्तासी भेटला रघुनाथ शब्दरत्ने गौरवित धन्य पुरुषार्थ तुमचा पै. सगळे त्याचं कौतुक करताय लक्ष्मणाचं. पुढे ठेवून शत्रूचे शिर ऋषभे केला नमस्कार मग म्हणे सीता मनोहर धन्य धन्य ऋषभा तू. आणि त्या ऋषभाने मस्तक ठेवलेलं आहे खाली त्या इंद्रजिताचं शिर. आरक्त पुष्पे पूजा करून हे शिर ठेवावे जतन करून मागो येईल ती लागून द्यावे लागेल शिर. हे म्हणे हे शिर आहे ना हे सांभाळून ठेवा म्हणे, जपून ठेवा, कोणी मागायला आलं तर द्यावं लागेल म्हणे. आरक्त पुष्पे पूजा करून सुषेनाशी म्हणे रघुवीर तू वैद्य आणि प्रतापशूर तरी सौमित्रीशी करावा उपचार देह जर्जर बाणी झाला. सुषेन नावाचा वैद्य होता, त्याला सांगितलं मग रामाने की लक्ष्मणाला जे बाण लागले आहे तर त्याच्यावर काहीतरी उपचार करा म्हणे. मग सुषेने औषधी आणून दिव्यदेही केला लक्ष्मण असो यावरी बिभीषण वर्तमान सर्व सांगे. आणि मग त्या सुषेनाने त्याला औषध लावलेलं आहे लक्ष्मणाला आणि त्याचा देह दिव्य चांगला झालेला आहे. आणि नंतर जे काय घडलं ते सगळं बिभीषण सांगतोय रामाला, काय काय घडलं रणांगणात ते. कैसा झाला संग्राम वीरद्वयाचा पराक्रम ते ऐकोनी मेघश्याम आश्चर्य परम करीत असे. आणि राम आश्चर्य करतोय म्हणे धन्य धन्य इंद्रजित वीर पुरुषार्थासी नाही पारावार दीन करुण देव समग्र बंदीजेने घातले. म्हणे खरंच पराक्रमी होता म्हणे, तो पुरुषार्थी होता म्हणे की ज्याने सगळ्या देवांना सुद्धा बंदीखान्यात टाकलेलं आहे म्हणे.
या उपरी सुलोचना शिर मागो येईल राजीवनेना, ते सुरसकथा ऐकता श्रवणा सौख्य होईल अत्यंत. आणि पुढच्या अध्यायामध्ये सुलोचना येते तिच्या पतीचं मस्तक मागायला, ते पुढच्या अध्यायात येते. रामविजय ग्रंथ प्रचंड, त्यात रसभरित युद्धकांड, श्रवणे पुरे सर्व कोड, न लगे चाड आणि काची. ब्रह्मानंदा श्रीरामा, जगद्वंद्या पूर्ण ब्रह्मा, श्रीधर वरदा नामा, पूर्ण कामा अभंग. स्वस्ती श्रीराम विजय ग्रंथ सुंदर, संमत वाल्मिकी नाटकाधार, सदा परिशोध चतुर. 29मोऽध्याय गोढा. श्रीरामचंद्रार्पणमस्तु. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम.